अलंकारिक शब्द आपण बोलताना दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच अलंकारिक शब्दांचा वापर करतो. आपण करतो त्याच्याही पेक्षा आपली आधीची पिढी, आपले आई बाबा किंवा आजोबा जास्त प्रमाणात करतात. काही अलंकारिक शब्द आपल्याला सहज माहीत असतात आणि काही अलंकारिक शब्द मात्र आपल्याला माहीत करून घ्यावे लागतात, कारण ते मग पेपरला येते. ठीक आहे ना. मग तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स पाहिजे असेल तर तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न सोडवावे लागतील. या पद्धतीचे प्रश्न सोडवण्याचा तुम्हाला सराव करावा लागेल. ठीक आहे. आणि हा सराव सगळा या कोर्सेसमध्ये दिलेला आहे. हे सर्व कोर्सेस आहेत TCSचे कोर्स आहे, टेस्ट सिरीज आहे किंवा क्वेश्चन बँक आहे. तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. एक नंबर दिसेल, त्यांच्यावर फोन करून तुम्ही मागवू शकता ऑफिसला. ठीक आहे. चलो. ते सर्व स्वतःला महंत म्हणून घेणारे बोके संन्यासी आमच्या गावात गेले 2 महिने फिरत होते. आता बोके संन्यासी म्हणजे काय? एकतर आपल्याला बोके हा शब्द रूढ आहे आपल्या समाजामध्ये. बोके म्हणजे काय? गलठ्ठ, बोके. आणि संन्यासी म्हणजे काय? तर जे आता संन्यासी म्हणजे एक संत महात्मा महंत वगैरे आपण या पद्धतीने त्याला घेतो. ठीक आहे ना. मग आता बोके संन्यासी म्हणजे नेमकं काय? तर संन्यासी हे लोक वैराग्य असतात. मग आता जर ते बोके संन्यासी, आपण त्याला एक विशेषण लावलं, संन्यासी आहे पण कसे आहे? बोके संन्यासी आहे. बोके म्हणजे टम फुगलेले संन्यासी आहे. याचा अर्थ काय? ते लोक चांगले नाही आहे, ते लोक ढोंगी आहे. ते लोक बाबा महंत संत म्हणण्याच्या लायकीचे नाही आहे, ते ढोंगी आहे. मांजराची जात नाही, संन्यासी मनुष्य नाही, कारस्थान करणारा नाही. संन्यासी मनुष्य म्हणू शकतो आपण, पण संन्यासीला इथे बोके संन्यासी म्हटलं जाते, म्हणून ढोंगी मनुष्य किंवा ढोंगी संत महंत. ठीक आहे ना. आता आपल्या समाजामध्ये असे भरपूर लोक दिसतात. ठीक आहे. कोर्सेस आहे, बघून घ्याल. खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्याचे अर्थ असलेली अयोग्य जोडी कोणती? अयोग्य जोडी कोणती म्हणजे 4 जोड्या दिलेल्या आहेत, याच्यातली एकच अयोग्य आहे, 3 योग्य आहे. ठीक आहे. मग योग्य कोणती? अत्यंत भोळा माणूस, सांबाचा अवतार. म्हणजे शिवाला आपण साम म्हणतो आणि तो साधा आहे. शिव हा साधा देव आहे. अतिशय तापट माणूस, तापट पण आहे, पण त्याला 11 रुद्र सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे शिव हा तापट सुद्धा आहे. बरोबर आहे ना. आणि अत्यंत तापट माणसाला 11वा रुद्र असं आपण म्हणत असतो. तो सुद्धा शिवासोबतच कनेक्टेड आहे. झोपाळू माणूस, कूप मंडूक. आता हे कुठेतरी चुकीचं आहे. झोपाळू माणूस त्याला कुंभकर्ण म्हणतो आपण, कूप मंडूक म्हणत नाही. कूप मंडूक म्हणजे काय होते? कूप म्हणजे काय होते? बॉर्डर. आपल्याला कुंपण. मंडूक म्हणजे डराव करणारा बेडक. तर कूप मंडूक म्हणजेच काय? संकुचित वृत्तीचा, त्याचंच स्वतःचं हे जग आहे बा आपलं, बस लेकरं बाया आपला आहे समजा विषय, असा विचार करणारा कूप मंडूक. स्वतःचा विचार करणारा किंवा चाकोरीबद्ध जीवन जगणारा वगैरे. हडकुळा माणूस त्याला आपण काडी पैलवान म्हणतो. काडी पैलवान, अबे तो काडी पैलवान आहे पण ताकदवान आहे असं म्हणतो ना आपण या पद्धत. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता शब्द हा अलंकारिक शब्द नाही? आता भाग्यवान, 14वे रत्न, मायेचा पूत, पांढरा परीस. आता बघा इथे तुम्हाला भाग्यवान हा शब्द साधा दिसेल, तो भाग्यवान आहे भाऊ. ठीक आहे. पण 14वे रत्न, मायेचा पूत आणि पांढरा परीस हे तुम्हाला काहीतरी वेगळे शब्द दिसतील. हे वेगळे आहे म्हणजे काय? त्यांचे अर्थ वेगळे आहे. आपल्याला माहित नसेल, ते समजून घ्यावे लागेल, आपल्याला शिकावे लागेल. ठीक आहे ना. कारण ते पेपरला येतात. आणि भाग्यवान हा शब्द कॉमन आपण वापरतो, म्हणून भाग्यवान हा शब्द वेगळा आहे. मग 14वे रत्न म्हणजे काय? 14वे रत्न म्हणजे दैत्य आणि दानव यांनी जेव्हा समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून अनेक गोष्टी निघाल्या. त्यातून 14 रत्न निघाले. हे हलाहल विष, कामधेनू, उच्चश्रयवा नामक अश्व, ऐरावत नामक हत्ती. ते अश्व म्हणजे घोडा, हत्ती म्हणजे हत्ती. उच्चश्रयवा नामक म्हणजे काय? उच्चश्रयवा, बारीक ऐकणारा. ठीक आहे. ते कान चांगले आहे. कौस्तुभ रत्न, पारिजातक वृक्ष, रंभादी अप्सरा म्हणजे रंभा वगैरे, सुरा, चंद्र, शंख, धनुष्य, लक्ष्मी, धन्वंतरी. आणि शेवटचं आहे अमृत. तर जेव्हा अमृत मिळालं तेव्हा ते देवांनीच प्रसन्न केलं आणि या दैत्यांचा वध केला. दैत्यांना मारलं, हाकललं. म्हणजेच काय? दैत्यांना काय मिळालं? मग 14वे रत्न अमृत नाही मिळालं, मार मिळाला. आणि म्हणून मार हा शब्द पेपरला आलेला आहे. 14वे रत्न म्हणजे मार खाणे, मार मिळणे. आपण म्हटलं अरे 14 रत्न भेटलं काय म्हणजे मार भेटला काय असा अर्थ. ठीक आहे ना. मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य. मायेचा पूत म्हणजे आईचा मुलगा नाही. मायेचा पूत म्हणजे आपण मायेचा पूत कोण येते? मायेचा पूत पाहून घेऊ. तो मायेचा पूत म्हणजे काय? मायेचा पूत म्हणजे
पराक्रमी मनुष्य, कोणता मायचा पूत येते मी पोहून घेतले असं. पांढरा परीस म्हणजे काय? पांढरा परीस अत्यंत दुर्मिळ गोष्ट. आपण तर परीसच नाही पाहिला सगळ्यात पहिली गोष्ट. त्यात पांढरा परीस म्हणजे हे दुर्मिळ गोष्ट आहे. ठीक आहे. आमचे नवनिर्वाचित आमदार साहेब म्हणजे तोंडी वचन देणारे, प्रत्यक्षात मात्र कोणतेही काम ते करत नाही, फक्त बोलून दाखवतात. या वाक्यासाठी खालीलपैकी योग्य अलंकारिक शब्द कोणता? म्हणजे आमचे आमदार बोलबच्चन आहे सरळ सरळ. त्याला हिंदीमध्ये आपल्याला बोलबच्चन म्हणावे लागेल. बोलबच्चन म्हणजे काय? बोलाचीच कडी, बोलाचाच भात. म्हणजे काही शब्द असे असतात जे शब्द सहज आपल्याला माहित आहे, पण काही शब्द शिकावे लागतात. ठीक आहे ना. त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, कारण तो पेपरला येतो. मग पेपर तुमचा TCSचा असो की IBPSचा, तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. ठीक आहे. चलो नंतर, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापराल? कोणता अलंकार शब्द वापराल? तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय? आजोबाकडून बापाला, बापाकडून पोराच्या कानात, पोराकडून दुसऱ्या पिढीच्या कानात, म्हणजे काय? तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. त्याला आपण भाकड कथा म्हणू शकतो, बोधकथा म्हणता येणार नाही. आता बोधकथा पण आपल्या तोंडावरून येते. दंतकथा म्हणू शकतो, सुविचार म्हणू शकत नाही. सुविचार म्हणू शकतो. खरं याचा अर्थ असेल तोंडातोंडी दंतकथा. भाकड कथा म्हणू शकतो, पण भाकड कथा आणि दंतकथा यामधला फरक जर समजला तर भाकड कथा म्हणजे त्या कथेला काही अर्थ नाही, दंतकथेला अर्थ असतो. हां, भलेही ती न घडलेली असू शकते, परंतु त्याच्यातून एक त्याच्यातून एक संदेश मिळतो. ठीक आहे ना. असं पक्ष या शब्दाचा पंधरवाडा असा अर्थ आलेले वाक्य कोणते? तर पक्ष मराठीमध्ये जेव्हा पाहतो आपण मराठी कॅलेंडरमध्ये, तर पक्ष म्हणजे एक पंधरवाडा आणि एक शुक्ल असते बहुतेक. ठीक आहे. तर पक्ष आणि शुक्ल म्हणजे शुक्ल म्हटलं, पक्ष आणि शुक्ल. ठीक आहे. तर पक्ष, कृष्णाचा जन्म वद्य पक्षात झाला. ठीक आहे. एक शुक्ल असते. ओके. तर पक्ष, आता आपण पक्ष हा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरतो. तो माझ्या पक्षात आहे, मी त्याच्या पक्षात आहे, त्याने माझा पक्ष घेतला, तो पक्षकार काय म्हणतो. ठीक आहे ना. असं. किंवा वरपक्ष, वधूपक्ष म्हणजे साईड समजा असं म्हणतो आपण. पण हा काय म्हणतो? पक्ष या शब्दाचा पंधरवाडा असा अर्थ कधी? मग आता हे जे आहे पक्ष आणि शुक्ल, ठीक आहे, याला 15-15 दिवस देतात आणि मग असा एक महिना बनतो. अंश 12 महिने बनते आपले. ठीक आहे. तर कृष्णाचा जन्म वद्य पक्षात झाला. वद्य पक्षात झाला म्हणजे हा महिना होऊ शकतो, म्हणजे हाच महिना आहे. कारण खाली बघा, निवडणुकीत सर्व पक्षांचे लोक, पक्ष म्हणजे पार्टी, सर्वच पाखरांचे पक्ष वेगवेगळे दिसतात, म्हणजे त्यांचा थवा असं म्हणू शकतो आपण, की त्यांचा एक वेगळा समूह म्हणू शकतो, पण तो पंधरवडा अर्थाने येत नाही. सर्वांचे वधूवर पक्षाकडून स्वागत करण्यात आले. पक्ष म्हणजे काय? वधू पक्ष, वर पक्ष, साईड, बाजू. म्हणजेच हे तिन्ही शब्द, हे तिन्ही पक्ष पंधरवडा असा अर्थ घेत नाही, पण हे घेतो. श्रीकृष्णाचा जन्म वद्य पक्षात झाला म्हणून ते उत्तर बरोबर. पक्षाच्या नजरेतून, आता हा पक्षी कोणता? आपला पक्षी, बर्ड. पक्षाच्या नजरेतून दिसणाऱ्या मनोहरी दृश्यासाठी आपण कोणता अलंकार शब्द वापरतो? तर पक्षी कसा पाहते? वरून पाहतो, त्याला विहंगम चित्र म्हणतो आपण, विहंगम. ठीक आहे. विहंगम, विस्तीर्ण नाही, क्षितिज किंवा मनवेदक नाही. शेगाव एक असे देवस्थान आहे की जिथे प्रत्येक गोष्ट ही निःशुल्क आहे. बुलढाणा जिल्ह्यात विदर्भामध्ये शेगाव आहे संत गजानन महाराजांचं, आणि ते जगप्रसिद्ध शेगाव आहे. ठीक आहे ना. तर शेगावमध्ये एक गोष्ट, सगळ्या गोष्टी निःशुल्क मिळतात. इतकंच काय, तर जेवण सुद्धा मोफत मिळते मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या. आणि मग आता आपण काय म्हणतो, जेवणाला मोफतला आपण अंडरलाईन केलं. हा काय म्हणतो? अधोरेखित शब्दासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता? तर खानावळ शहर म्हणू शकतो का आपण? नाही. खानावळ म्हणजे मेस, तर ती प्रोफेशनल आहे, ती व्यावसायिक आहे. ठीक आहे ना. पाणपोई नाही, धर्मशाळा नाही. सदावर्त. सदावर्त म्हणजे काय? तो सदावर्ती नाही, सदावर्त याचा अर्थ काय होतो? जिथे जेवण मिळते आणि तेही मोफत मिळते, म्हणजे दानधर्म केला जाते आणि तिथं रोज जेवण मिळते, त्याला सदावर्त म्हटलं जाते. आता रोज जेवण खानावळीतही मिळते, म्हणजे मेसमध्ये पण मिळते. मेस म्हणजे खानावळ, हॉटेलमध्येही मिळते, घरीही मिळते, पण त्याला आपण सदावर्त म्हणू शकत नाही. एक चांगला उद्देश, सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेलं अन्नदान, आणि ते कायमचं सतत चालू असणार. कायमचं म्हटल्यापेक्षा संचारबंदी या अलंकारिक शब्दासाठी अचूक अर्थ कोणते? संचारबंदी. अमीनाला एकटी फिरण्यास मनाई आहे. आता अमीनाला काय संबंध आला? संचारबंदी सर्वांसाठी असते, आणि म्हणून अमीना, स्पेशल कोणीतरी अमीना किंवा अमित राहणार नाही. ठीक आहे.
कुत्र्याला मोकळेपणाने फिरवणाऱ्यास मनाई आहे किंवा फिरवून आणण्यास मनाई आहे, होऊ शकते. मनाली कधीच मन मोकळेपणाने बोलत नाही, हे तर संबंधच नाही आहे संचारबंदी सोबत. गावामध्ये सर्वत्र फिरण्यास मुभा असते, असं असते का? नाही, कुठेही फिरता येत नाही. म्हणजे कुत्रा फिरायला नेता येत नाही, कुत्र्यालाही फिरायला नेता येत नाही, असा तो अर्थ आपण घेऊ शकतो. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता? 25 वर्षांनी साजरा काय केला जातो? तर 25 वर्षानंतर रौप्य असते, 50 वर्षानंतर सुवर्ण असते. म्हणजे हे 25, हे 50, अमृत बहुतेक 75 असते, हिरक 60 असते आणि 90 असते सहस्त्र चंद्र दर्शन आणि 100 म्हणजे शताब्दी. ठीक आहे, लक्षात ठेवा, पेपरला येऊ शकते. पुढीलपैकी कोणत्या पर्यायांतील पाहिजे ऍक्च्युली अलंकारिक शब्दाचा अर्थ अयोग्य आहे? ओके, 3 योग्य राहणार. ओके, नगद नारायण अत्यंत श्रीमंत व्यक्ती, तो नगद नारायण आहे म्हणजे श्रीमंत आहे. बजबजपुरी म्हणजे गोंधळाची परिस्थिती, बरोबर आहे. वाघिणीचे दूध अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं प्रसिद्ध वाक्य आहे हे. आणि म्हणून शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणते. काय? अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट. शिक्षण जर घेतलं तर अंगात शौर्य उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. हा, आपलं शिक्षण जरी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी असेल आणि एक नोकरी मिळवण्यासाठी असेल, पण इथपर्यंत आपण काहीतरी शिक्षण घेऊन आलो, आपण सुशिक्षित आहोत, आपण काही रानटी लोक नाही आहोत, आपल्याला आपले हक्क समजतात, आपण भांडतो हक्कासाठी. म्हणजे त्याचा तो फायदा आहे शिक्षणाचा. नोकरी प्रत्येकांनाच लागणार नाही, आपण जो अभ्यास करून राहिलो प्रत्येकांनाच नोकरी लागेल भाऊ असं नाही, पण शिक्षणानं आपण सुधारलो, दुरुस्त झालो, आपल्याला समजलं खरं काय, खोटं काय, वाईट काय, चुकीचं काय, असा अर्थ. ठीक आहे ना. म्हणून हे तिन्ही बरोबर आहे. मात्र झारीतला शुक्राचार्य पडद्यामागचा सूत्रधार असं होत नाही. शुक्राचार्य म्हणजे काय? दैत्यांचा गुरु. तो झारीत बसला होता इंद्राच्या वगैरे, असं काहीतरी ते आख्यायिका आहे. ठीक आहे. तर तो म्हणजे काय? सरळ सरळ वाट अडवून धरणारा. समजा ही झारी असेल आणि याच्यात तो बसला होता शुक्राचार्य जाऊन, म्हणजे हे अमृत कोणाला भेटलं नाही पाहिजे वगैरे, असं काहीतरी ते आहे. ठीक आहे. म्हणून हे आपलं बरोबर आहे उत्तर, कारण तो शब्द अयोग्य आहे. मूर्ख मनुष्य या अर्थासाठी खाली दिलेल्या अलंकारिक शब्दा समूहातून कोणाची योग्य निवड? ओके, हा, मूर्ख मनुष्य. अरण्य पंडित, बरोबर आहे. अरण्य म्हणजे हा संस्कृत शब्द आहे. अरण्य म्हणजे रान किंवा वन, रानातल्या गोष्टी माहिती आहे, तिथे काय घंजन त्याचं, असा अर्थ. किंवा अकलेचा कांदा. आता अरण्य पंडित त्याला जरी माहीत असलं त्या तिकडचं, पण तो इथे मूर्खच ठरतो. ठीक आहे ना. अरण्य पंडित, तू कुठल्याही गोष्टी आणून इथे सांगशील चुकीचं राहील ते. ठीक आहे ना. म्हणून मूर्ख मनुष्य वगैरे आपण त्याला म्हणू शकतो. अकलेचा कांदा हेही बरोबर आहे. अडणीवरचा शंख यालाही मूर्ख मनुष्य म्हटलं जाते, परंतु हा कसा? हा अत्यंत जबाबदार पदावर बसवलेला मूर्ख माणूस. अडणीवरचा शंख आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी मंत्री असतात, त्या मंत्र्याला काही छटाकभर समजत नाही त्यातलं, पण तो मंत्री असतो, म्हणजे जबाबदार पदावर एक आणून बसवला. ठीक आहे, त्याला म्हटलं जाते अडणीवरचा शंख. अडणी असते ना, काही शंख न पडावा वगैरे म्हणून ठेवलेली, किंवा आपण आपला माठ ठेवतो पाण्याचा, थंड्या पाण्याचा, त्याला अडणी म्हणतात. अकलेचा कांदा गाढवाला आपण, म्हणजे माणसाला आपण गाढव असं म्हणतो, बेअक्कल माणूस. म्हणजे ऍक्च्युली वरील सर्व पर्याय योग्य आहे, ते उत्तर राहील. बाहेरून साधेपणा दाखवणारा मात्र अत्यंत गुणी मनुष्य या अर्थासाठी कोणती? बाहेरून साधा आहे पण अंदरून हुशार आहे. साधा भोळा दिसते पण हुशार आहे तो, त्याला आपल्याला झाकले माणिक असं म्हणता येते. नारद मुनी नाही, कळीचा नारद नाही, किंवा अष्टपैलू नाही. अष्टपैलू म्हणजे काय? तो म्हणजे व्हर्सेटाईल त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याला सरळ समजते, त्याला हे पण ते पण ते पण, त्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज असते, त्याला म्हणतो अष्टपैलू. पण झाकले माणिक म्हणजे काय? आपल्या गावात असा एखादा व्यक्ती असतो की आपल्या नजर काय असतो? साधा येतो, पण तो गुणी नसतो, तो हुशार असतो, त्याला सरळ समजते. ठीक आहे ना, असा अर्थ. गाजर पारखी म्हणजे काय? गाजर पारखी बघा, दोन शब्द आहे, रत्न पारखी आणि एक आहे गाजर पारखी. आता रत्न पारखी शब्द नावाचा अर्थ आहे रत्नाची ज्याला पारख आहे, चांगल्या गोष्टींची पारख असणारा. आणि गाजर पारखी त्याला चांगल्या गोष्टीची पारखच नाहीये,
त्याला कशाचीच पारख नाही आहे, त्याला गाजर पारखी म्हटलं जाते. आणि म्हणून कसलीच पारख नसणे म्हणजे गाजर पारखी, सर्व गोष्टींची पारख असणे तो रत्न पारखी म्हटलं जाते. इथे गाजराविषयी अभ्यास असणे असा शब्दशः अर्थ कधी घ्यायचा नसतो. ठीक आहे. सर्व क्षेत्रात तज्ज्ञ असणे हे पण चुकीचे आहे. जबाबदारीचे काळजी उत्पन्न करणारे अधिकारपद, समजा तुम्हाला मी आमदार बनवलं, मग तुम्ही कुठे गुपचूप खाल काय? तुम्हाला मंत्री केलं, तुम्ही कुठे बसून गप्पा कराल का? नाही. ते पद कसं आहे? जबाबदारीचं आहे. आणि म्हणून त्याला आपल्याला काटेरी मुकुट असं म्हणता येते. जो राजा असतो ना, तो मुकुट घालतो, तो काही राजा असं मुकुट घालून ऐशोआराम नाही करत. त्याच्यावर तेव्हा जबाबदारी असते, त्याला राजा सांभाळायचं असते. एखादा मुख्यमंत्री बनतो, असं नाही का जमलं आता मुख्यमंत्री बनला, आता मस्त सुखी गेलं, याचं आयुष्य सुखी नाही जात. त्याच्यावरही तेवढेच आरोपही लागतात. त्याला आंदोलनांना सामोरं जावं लागते. त्याला हर एक प्रश्नांची उत्तर द्यावं लागते. त्याला सगळं, त्याला दॅट इज कॉल्ड काटेरी मुकुट. ठीक आहे. त्रिशंकू अवस्था म्हणजे काय? तिहेरी अवस्था म्हणजे एक ना धड वगैरे सारखं. ठीक आहे. उंटावरचा शहाणा म्हणजे अतिशय शहाणा. अधोरेखित अलंकार शब्दासाठी खालीलपैकी योग्य पर्याय सुचवा. डॉक्टरांनी मला अचूक गुणकारी असे औषध दिले हे वाक्य अलंकारिक शब्द वापरून कसे म्हणाल? पहा काय म्हणतो तो, डॉक्टरांनी मला अचूक गुणकारी औषध दिले म्हणजेच काय? डॉक्टरांनी मला रामबाण उपाय सांगितला, बरोबर आहे. अचूक गुणकारी औषध म्हणजे काय? रामबाण उपाय. डॉक्टरांनी मला हुकमी एक्का असे औषध दिले नाही, आपल्याला औषधाला हुकमी एक्का नाही म्हणता येत. डॉक्टरांनी मला मधाचे बोट दिले नाही, मधाचे बोट चाटवले नाही म्हणतात, मला बरे केले हे पण नाही. रामबाण उपाय म्हणजे काय? अत्यंत गुणकारी औषध दिलं, रामबाण उपाय. खालीलपैकी अलंकारी शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. वेडे वाकडे शब्द किंवा भाषण, गंडांतर नाही म्हणजे भाकड कथा पण नाही, चरपट पंजिरी नाही. चरपट पंजिरी म्हणजे जास्त बडबड करणे. पण मुक्ता फळे उधळणे, तुम्ही हा वाक्य ऐकला असेल, मुक्ता फळे उधळणे. या मंत्र्याने, या आमदाराने मुक्ता फळे उधळली म्हणजे काय? तो व्यर्थ बडबड करत होता, तार्किक नाही बोलला. ह्या मैसा करेंगे वैसा अमुक असं ते मुक्ता फळे उधळली. ठीक आहे ना. म्हणजेच काय? वेडे वाकडे शब्द किंवा भांडण. कसलीही पारख नसणारा म्हणजे आपण पाहिलं गाजर पारखी. ठीक आहे. हे शब्द आहेत. आपलं ॲप आहे ABC एज्युकेशन, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल. त्या लिंकवर जा, हा लोगो आहे. ठीक आहे. ॲप इन्स्टॉल करा आणि हवे तेथे तुम्हाला कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल दिसेलच. तर आणि जर समजा तुम्हाला आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर एक नंबर लिहून घ्या, 76209059 आणि 29 हा नंबर आपण डिस्क्रिप्शनला पण दिलेला आहे. यावर कॉल करायचा. ठीक आहे. आणि तुमचा मॅसेज माझ्यापर्यंत पोहोचून जाईल. ठीक आहे. थँक्यू.